राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी खुश खबर आणि ब्रेकिंग न्यूज आता या ठिकाणी समोर आली आहे। पीएम किसानचा 20वा हप्ता मिळाला। आता लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या इथं 2000 रुपये जमा होणार आहे। कारण की 18 जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी इथं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात इथं लगेच इथं 2000 रुपये मिळणार आहे। शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता बँक खात्यामध्ये आला आहे। आता फक्त परत नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। सरकारचा आदेश सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्यांना लगेच 2000 रुपये नमो शेतकरीचे सुद्धा मिळणार आहे। 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्यांना ज्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देण्यात येणार आहे। परंतु हा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार नाही। काही मोजक्या शेतकऱ्यांनाच हप्ता मिळणार आहे। कारण की नवे नियम नवे निकष इथं लावण्यात आलेले आहे। जे शेतकरी या 4 नियमांमध्ये बसतील फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। सरकारने जिल्ह्यांची यादी आणि नियमावली असे 2 निकष आता नमोच्या 7व्या हप्त्यासाठी लावलेले आहे। आता हे 4 नियम कोणते आहे, कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी इथे सांगण्यात आलेली आहे, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसा जमा होणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा, बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे येणार नाही पण तुम्हाला मात्र पैसे येतील। परंतु बघा, व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय इथे घेतले। पीएम किसानचा इथं 20वा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे। परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इथं तुम्हाला 20वा हप्ता जमा केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील योजनेचा 7वा हप्ता हे जमा करण्याचे आदेश दिलेले आहे। राज्य सरकारने त्याच्यासाठी नियम वेगळे लावलेले आहेत। केंद्र सरकारने सुद्धा नियम वेगळे लावले आहे। आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला असेल त्यांनाच नमोचा हप्ता मिळेल। काही जसं की यादी इथं सांगण्यात आलेली आहे। 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा इथं प्रकाशित करण्यात आली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही नियम इथं लावण्यात आलेले आहे ते नियम आपण जाणून घेणार आहोत। तर या नियमांतर्गत या पैशाचे वाटप सुद्धा होणार। तुम्हाला कदाचित 5वा 6वा हप्ता आतापर्यंत मिळाला असेल पण त्यावेळेस वेगळे नियम होते। आता या ठिकाणी वेगळे नियम इथं लावण्यात आलेले आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने सुरू केलेल्या दुसऱ्या योजनांचं म्हणजेच लाडकी बहीण योजना। तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणी लाडकी बहीण योजना घेत असेल तर हे लाभार्थ्यांना म्हणजेच जसे की महिला असेल तुमच्या घरामध्ये कोणी इथं लाभ घेत असेल तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कारण की राज्य सरकारने आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की ज्या घरात लाडक्या बहिणींचे पैसे येत असतील तर त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे कमी येणार आहे। आता तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलं आहे की एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडा किंवा तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता कुठल्या तरी एक योजनेचा हप्ता सोडा किंवा एका योजनेचा हप्ता घ्या, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे। जसं की क्लिअर कटपणे त्यांनी सांगितलेलं आहे। पण आता 18 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे अशा प्रकारे क्लिअर सांगण्यात आलेलं आहे। आता 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का ते लगेच बघा। कारण की 4 नवीन नियम कोणते लावण्यात आलेले आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, इथं नवीन यादी त्यांनी सांगितलेली आहे। आतापर्यंत सरसकट सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळायचा, पण आता या 4 नियमाच्या अंतर्गत हे पैसे कमी जास्त होऊ शकतात। काही शेतकऱ्यांना तर पैसे सुद्धा मिळणार नाहीत अशी सुद्धा माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता ज्या शेतकऱ्यांना आणि ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। कारण की नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी आता जे काही 2000 रुपयांची रक्कम इथं जमा करण्यात येत आहे तर जमा करण्यात येण्याची रक्कम तुम्हाला कमी सुद्धा मिळू शकते। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। सरकारकडून एक अपात्रतेची यादी आणि पात्रतेची यादी या 2 याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहे, लावण्यात आलेल्या आहे। म्हणजेच 18 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी, अपात्र शेतकऱ्यांची यादी अशा 2 केंद्र सरकारची योजना म्हणजेच इथं पीएम किसान सन्मान निधी योजना, तर याचे 2000 रुपये तुम्हाला मिळाले असतील तर पीएम किसान योजनेचे वेगळे तुम्हाला मिळत असते आणि नमो शेतकरी योजनेचे सुद्धा तुम्हाला वेगळे पैसे मिळत असते। या 2 याद्या पहिल्यांदाच इथं प्रकाशित करण्यात आलेल्या आहे। मात्र या यादीमध्ये जर शेतकरीचं नाव असेल, शेतकऱ्यांचं तुमचं नाव असेल तरच तुम्हाला 2000 रुपये मिळतील। तर अपात्र यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला इथे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला असेल तर त्यांच्यासाठी तर तिसरा नियम वेगळाच लावण्यात आलेला आहे।
पीएम किसानचा 20वा हप्ता केंद्र सरकारने दिला आहे आणि राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजनेसाठी तातडीने सुरुवात केली आहे. आता नमो शेतकरी योजनेचे पात्रता आणि निकष कशा पद्धतीने असतात ते नियम आणि निकष तुम्हाला जाणून घेणे आवश्यक असणार आहे, कारण की 18 जिल्ह्यांची यादी देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सोबतच कोणत्या बँकांमध्ये हे पैसे सगळ्यात आधी जमा होणार आहेत आणि काही कारण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील प्रॉब्लेम झाला आहे. बँकेच्या संदर्भात देखील 2-4 नियम असणार आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आणि अन्यथा काय होईल की पीएम किसानचे पैसे म्हणून नमोच्या हप्त्याची वाट पाहत बसला असाल तर बाकीच्या हप्त्याची तुम्हाला जसे की वाट असेल तर ते पैसे देखील तुम्हाला मिळणार नाही. मात्र तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यांचे लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओला बघायचं आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. सरसकट लाभ या ठिकाणी देण्यात येणार नाही. सरकारने काही विशिष्ट नियम अटी या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, जेणेकरून गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार होता आणि मिळणार आहे. आता बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णेचे लाभार्थी आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी आहे आणि जसे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे देखील पैसे त्यांच्या घरात येत आहे. इतक्या सगळ्या योजनेचे पैसे एकाच लाभार्थ्यांना तिथून पुढे मिळणार नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे कोणत्याही एकाच योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. मग आता सगळ्या योजना बंद होऊन जातील तर त्यासाठी एक विशेष उत्पादन मर्यादा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. नियम क्रमांक पहिला म्हणजेच नमो शेतकरी योजना ही फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच आहे. जास्त उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण की 2 क्रमांकाचा जो काही नियम आहे त्यांच्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांकडे अतिशय म्हणजे महत्त्वाचा तुमच्यासाठी 2 क्रमांकाचा नियम असणार आहे. जसं की तिथपर्यंत ठीक आहे, काही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी हे आता सुद्धा पैसे घेत असते, परंतु काही शेतकऱ्यांसाठी जो दुसरा नियम असणार आहे म्हणजे 10 एकर 20 एकर किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त जमीन आहे तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अजिबात दिला जाणार नाही. नियम क्रमांक 3, सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे शेतकऱ्यांचा मुलगा कुठेतरी सरकारी जॉबला असतो, जॉब करत असतो, मुलगा सुद्धा जॉब करत असतो, भाऊ सुद्धा जॉब करत असतो. अशा प्रकारच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पात्र यादीमधून बाहेर त्यांना काढलं जाणार आहे. अपात्रतेच्या यादीमधून त्यांचं नाव इथं घालण्यात येणार आहे. कुटुंबामध्ये कोणीतरी सरकारी नोकरदार नसावा आणि एवढंच नाही तर कोणी सुद्धा सरकारी नोकरीचं रिटायरमेंट घेतलेलं पेन्शनधारक इथं नसावा. महत्त्वाचा नियम म्हणजे जर का तुम्हाला पैसे येत नसेल तर बघा इथं तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड डीबीटी म्हणतो आपण त्याला, डीबीटी तुम्हाला लिंक करून घेणे आवश्यक असणार आहे. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घेणे आवश्यक असणार आहे. जर का तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर ते देखील तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. कारण की बघा ज्या घरात लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जातो तर त्या घरात जसं की 500 रुपये कम केला जाणार आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आतापर्यंत पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच म्हणजेच 15 ऑगस्टपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.